मित्रांनो, हाव यू, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आय होप बरेच असतील. तर चला, तर आता दुपारचे 1 वाजलेला आहे आणि मी चिकनची भाजी बनवते. तुम्हाला रेसिपी दाखवते, थोडंसं दाखवते. चला, मसाला मी परतून घेते. पहिल्यांदा कांदा वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर खोबरं, हे वाटणाचा पण मसाला आहे. चिकन मॅरिनेट केले मी. हे सगळे मसाले टाकून, दही वगैरे टाकून, अद्रक लसूणचं पेस्ट वगैरे मसाला परतून घेईल ना, तेवढं तेल सुटतं भाजीला. हे बघा, ह्यांचं चाललंय काकडी कापायचं. हे बघा, ह्यांना दिलंय मी काकडी वगैरे कापून द्या, म्हणलं जेवताना लागल. चिकन टाकले आता आणि ह्याच्यात पाणी टाकते, कारण ह्याच्यात ना आता गरम पाणी टाकावं लागल. 1-10 मिनटं शिजवून घेते जरा. तर हे बघा, परतून घेते. अजून तेल सुटूस तर शिजवायचे. आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले. गरम तर एवढं होते, काय सांगायचं तुम्हाला. बरोबर 1 वाजले. या तुम्ही पण चिकनची भाजी खायला. मी मस्त बनवते बरं का. मित्रांनो, मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे गरम पाणी टाकावं लागेल. थंड पाणी नाही कधी टाकायचं, गरम पाणी टाकायचं, नाही तर भाजीची चव बिघडते. हा, चिकन थोडासा सरभरीतच करणार आहे, पातळ नाही करणार. टेन्शन नका घेऊ. जास्त रस्सा नाही करायचा आज. तर हे बघा, वरनं थोडं मीठ टाकते, कारण मी अगोदर ऑलरेडी मीठ टाकले होते. आता बटर टाकते, अमूल बटर. बघा, आता काळी मिरी, लवंग आणि हिरवी विलायची आणि दालचिनी टाकते, आणि कोथिंबीर, पुदिना म्हणजे भाजीत टाकले. आता वरनं टाकते आणि अमूल बटर टाकणार आहे आता, कारण एका हातात मोबाईल आहे ना, त्यामुळे मला एवढं दाखवता नाही येणार. पण तुम्हाला नंतर न टाकले मी, कारण ना जास्त तिखट नको आपल्याला. आणि तेजपत्ता आहे ना, अगोदरच टाकले होते मी. ते भाजी शिजू द्या. आता अमूल बटर टाकते. हे बघा, 1 अमूल बटर म्हणजे 15 रुपयेवाला बरं का. टिंग 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 टाकला अमूल बटर. झालं आपलं बटर चिकन. आता मस्तपैकी शिजू द्या. पाण्याचा आवाज नका करू, हात धुवत बसल्यात. तर अजून 1 अर्धा तास ना रस्साच होणार आहे, टेन्शन नका घेऊ. रस्सा नाही, थोडासा. चिकन शिजायला पण पाणी पाहिजे ना. हा, आता बरोबर पाणी आटवते, टेन्शन घेऊ नका. अर्धा तास झाकण मारून ठेवते. हे बघा मित्रांनो, आपली भाजी झाली ऑलमोस्ट. हे बघा, चिकन पण शिजले मस्तपैकी. तर या तुम्ही पण जेवण करायला. चपाती पण केले. हे बघा, आणि बाकीचे चपाती इथं झाल्यात बघा. तर अर्धा तासात भाजी झालेली आहे. स्वयंपाक म्हणजे झाले तर जमाय आता. या तुम्ही पण जेवण करायला.